नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची अशी संकल्पना बघणार आहोत। त्या संकल्पनेचं नाव आहे वृद्धी होणे। वृद्धी होणे म्हणजे काय, तर या ठिकाणी त्या शब्दाचा अर्थ होतो वाढ होणे। ही जी काही संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो, वाढ होणे ही एखाद्या नामाला किंवा विशेषणाला जर संस्कृत भाषेमधले प्रत्यय लागले तर त्या ठिकाणी वृद्धी होणे नावाची संकल्पना घडून येते। आपण नामामध्ये भाववाचक नाम शिकत असताना सामान्य नाम, विशेष नाम आणि विशेषण या तीन लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे 10 प्रत्यय जोडून आपण त्यांच्यापासून भाववाचक नाम तयार करतो आणि हा भाववाचक नाम तयार होताना विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी वृद्धी नावाची संकल्पना आपल्याला दिसून येते। बघा, आपण काही उदाहरण बघूया। मी या ठिकाणी उदाहरण घेतो। पहिला उदाहरण घेतो सुंदर। सुंदर हा विशेषण आहे आणि या सुंदर या विशेषणाला जर आपण य प्रत्यय जोडला तर या ठिकाणी भाववाचक नाम तयार होणार आहे सौंदर्य। काय भाववाचक नाम तयार होणार आहे? सौंदर्य। मग आता हा जो र आहे या विशेषणामधला शेवटचा अक्षर र, या र ला य जोडणार आहे। मग र ला जर य जोडला तर या ठिकाणी शेवटच्या अक्षरामध्ये बदल होणं अपेक्षित आहे। मग या ठिकाणी शेवटच्या अक्षरामध्ये बदल झालेला आहे, पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा सुंदर जो काही विशेषण आहे, या सुंदर या विशेषणामधला सुरुवातीचा जो काही अक्षर आहे तो सु आहे, त्याला उकार पहिला आहे म्हणजे त्या ठिकाणी रस्व उ आहे। पण या ठिकाणी भाववाचक नाम तयार होताना बघा विद्यार्थी मित्रांनो, या उ बद्दल इकडे काय आलेला आहे? अ आलेला आहे। काय आलेला आहे? अ आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी बघा हा जो काही उ स्वर आहे या उ स्वराबद्दल या ठिकाणी अ स्वर आलेला आहे। म्हणजे सरळ सरळ बघा या रस्व स्वरांमध्ये या ठिकाणी अ झालेला आहे। रस्व स्वराचा उ बद्दल अ आलेला आहे। म्हणजे या रस्व स्वरामध्ये काय झालेले? वाढ झालेली आहे। वाढ झालेली आहे म्हणजे या ठिकाणी वृद्धी झालेली आहे। दुसरं एक उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा उदाहरण आपल्याला असं सांगता येईल। बघा, हा गंभीर नावाचा विशेषण आहे आणि या गंभीर नावाच्या विशेषणाला जर आपण य प्रत्यय जोडला तर या ठिकाणी गांभीर्य, गांभीर्य हा भाववाचक नाम तयार होतो। मग हा भाववाचक नाम तयार होताना या शेवटच्या अक्षराला र ला य जोडला म्हणजे इथं शेवटच्या अक्षरामध्ये बदल होणं अपेक्षित आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा गंभीर या शब्दामधला जो सुरुवातीचा अक्षर आहे या ठिकाणी कुठला स्वर आलेला आहे? अ स्वर आलेला आहे आणि भाववाचक नाम तयार होताना इथं या ठिकाणी अ बद्दल काय आलेला आहे? आ आलेला आहे। म्हणजे याचा अर्थ या पहिल्या स्वरामध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि वाढ झालेली आहे म्हणजे या ठिकाणी वृद्धी नावाची संकल्पना तयार झालेली आहे। तिसरा एक उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा उदाहरण आपल्याला असं सांगता येईल, शिथिल नावाचं एक विशेषण आहे। शिथिल नावाचं विशेषण आहे आणि या विशेषणाला जर आपण य प्रत्यय जोडला तर या ठिकाणी शैथिल्य नावाचं भाववाचक नाम तयार होतो। मग या ठिकाणी बघा शेवटचा अक्षर कोणता आहे? ल आहे। ल ला आपल्याला य प्रत्यय जोडायचा आहे। ल ला जर य प्रत्यय जोडला तर इथं ले तयार होतो म्हणजे शेवटच्या अक्षरामध्ये बदल होणं अपेक्षित आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो या शिथिल या विशेषणामधला सुरुवातीचा जो काही अक्षर आहे तो आहे शी, त्याला वेलंटी आहे पहिली म्हणजे या ठिकाणी रस्व ई स्वर आलेला आहे आणि या ठिकाणी भाववाचक नाम तयार होताना या ई बद्दल आई नावाचा स्वर आलेला आहे म्हणजे या रस्व ई बद्दल आई आलेला आहे। म्हणजे याचा अर्थ या स्वरामध्ये काय झालेले? वाढ झालेली आहे आणि वाढ होणे या ठिकाणी कुठली संकल्पना असते? वृद्धी होणे। अशा पद्धतीने वृद्धी होणे नावाची ही संकल्पना आहे। काही विद्यार्थी या भाववाचक नामाचा अभ्यास करत असताना सुंदरला य जोडला की डायरेक्ट रट्टा मारून सौंदर्य हा भाववाचक नाम तयार करतात। विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना त्या विषयामधलं मर्म जाणून घेणं फार महत्वाचं आहे। ती संकल्पना क्लिअर असणं फार महत्वाचं आहे। रट्टा मारणे हा स्पर्धा परीक्षेचा विषय नाहीये।